मागच्या वेळेला जेवढे टेंट तेवढेच राहतील, पण मग त्या जागेवरती झाडं उगलेली आहेत नंतर 7-8 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये आता ती आपल्याला काढावी लागतील. आणि आता मग कुंभमेळा होणारच नाही. मग आता कुंभमेळा करायचा पण तुम्ही सांगा जागा किंवा इथे करावा, आपण तिथे होणार. बोला सर, कसं झालंय की 12 वर्षात चेंजेस खूप झाले. हो आता या झाडांची तुम्ही कॅनोपी पाहाल ना, हो एवढे वाढलेले आहे की तुम्हाला पूर्ण दिवसभर सावलीच मिळते. ही स्लाइटली डीम फॉरेस्टची केस होत चालली आहे. केस जी आहे डीम फॉरेस्टची आहे. तर तुम्हाला असा निवाडा करता येणार नाही की ही झाडं जुनी आहेत, नवी आहेत किंवा ही विदेशी आहेत, विदेशी आहेत. डीम फॉरेस्टच्या केसमध्ये काय आहे की पक्ष्यांचं घरटंपासून तुम्हाला मातीची वारुळं जी आहे, याच्या खालची गांडूळं जी आहेत ती पण तुम्हाला सर्वाईव्ह झालेली पाहिजे. ही डीम फॉरेस्टची जर केस झाली त्यामध्ये हे ऑब्जेक्शन जे आहे पलीकडचे आहे. आता आमचा समज असा आहे की साधारणपणे तुम्ही एकदम रस्त्याच्या बाजूची झाडं असतात ना तशी नोटीस दिलेली आहे. आम्हाला जे पाहिजे आहे ते टोटल सुप्रीम कोर्टचे डायरेक्टिव्ह जे आहे त्याला EIA म्हणतात. पक्ष्यांचा आवाज ऐकू शकतात. EIA जे आहे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट जी आहे ती केल्याशिवाय तुम्ही ह्या गोष्टी करू शकत नाही. आता जी माननीय आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी जे वृक्ष प्राधिकरणाकडनं जे मागवले आहेत ऑब्जेक्शन्स जे आहेत ते 8 पैकी एकच भाग आहे. पण जी एक्सपर्टकडनं EIA जी व्हायला पाहिजे होती ना ती झालेलीच नाही आहे. तुम्ही ऐकलं असेल तर आरे फॉरेस्टची केस असेल किंवा हैदराबादमधली जी केस असेल त्या केसेस त्याच होत्या ज्या सुप्रीम कोर्टाने स्टे आणला होता. त्याची कॅनोपी जेवढी आहे ना त्याचा आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, चालणार नाही. मंत्री गिरीश महाजन नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये दाखल झालेले आहे. गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये काही वृक्षप्रेमींचं आंदोलन सुरू आहे. खरं तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये साधुग्रामची निर्मिती केली जाणार आहे आणि ही साधुग्रामची जी आरक्षित जागा आहे नाशिक महानगरपालिकेची त्या आरक्षित जागेवरती मोठ्या प्रमाणात झाडं जी आहेत ती मधल्या 10 वर्षामध्ये लावण्यात आली आणि ही झाडं आता मोठी झालेली आहे आणि ही सगळी झाडं कुंभमेळ्यासाठी पुन्हा एकदा हटवण्याची किंवा ती तोडण्यासंदर्भातची कारवाई जी आहे ती नाशिक महानगरपालिकेकडनं केली जाते आणि या कारवाईला नाशिकमधील वृक्षप्रेमींचा आणि काही नाशिककरांचा कडाडून विरोध जो आहे तो पाहायला मिळतो. गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये हे आंदोलन पेटल्याचं पाहायला मिळतंय. काल देखील काही वृक्षप्रेमींनी झाडांना मिठी मारत चिपको आंदोलन केलेलं होतं आणि त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये होणाऱ्या साधुग्रामच्या निर्मितीमध्ये आता अडथळा निर्माण झालेला होता. खरं तर ही जी झाडं या ठिकाणी लावण्यात आलेली आहे ही झाडं गेल्या अर्थात 12 वर्षापूर्वी जो कुंभमेळा झाला त्यानंतर ही झाडं लावली गेली आणि 12 वर्षानंतर पूर्वी लावलेली जी झाडं आहे ती आता प्रचंड मोठी झालेली आहे. मात्र ती झाडं हटवू नये किंवा ती झाडं काढू नये अशा प्रकारची भूमिका वृक्षप्रेमींची आहे आणि या सगळ्यावरती तोडगा काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आज नाशिकमध्ये आले आहे आणि त्यांच्याकडून नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये या सगळ्याची पाहणी केली जाते आणि याबाबत आता काय तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.